मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रेवाने अक्षयला त्याच्या बेडरूममध्ये आणलेलं आहे आणि ती त्याला म्हणते, आपल्याला या रूमचं रिनोव्हेशन करायचं आहे. अक्षय म्हणतो, पण त्याची काय गरज आहे? तेव्हा ती एकदम नाराज होऊन तोंड पाडते आणि म्हणते, अक्षय, तू या अगोदर त्यासाठी तयार झालेला होता, पण तू आत्ता का तयार होत नाहीयेस? रिनोव्हेशन केलं तर ही रूम किती चांगली होणार आहे, तुला माहिती आहे ना? तू अगोदर मला तसा शब्द दिला होता. आता तू हे ऐकलंच पाहिजे, असं ते त्याला सांगत असते. अक्षयला खरं तर रेवाचं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाहीये, पण आता सध्या तिचं ऐकावं लागतंय म्हणून तो तयार होतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी शब्द दिला होता ना, तर आता मी शब्द पाळतो. आपण या रूमचं रिनोव्हेशन करूया आणि ही रूम व्यवस्थित परत एकदा तुला जशी आवडते ना, तशी बनवूया. तेव्हा रेवा एकदम खुश होते आणि म्हणते, मी लगेच एका आर्किटेक्चरला फोन करते. अक्षय म्हणतो, कर. तुला जो कोण ओळखीचा वाटत असेल आणि जो कोण चांगला वाटत असेल त्याला बोलवून घे आणि त्याला म्हणायचं की व्यवस्थित आम्हाला इंटिरियर डिझायनर करून द्या आणि व्यवस्थित ही रूम चांगली झाली पाहिजे. ती म्हणते, काहीच काळजी करू नको. तो व्यक्ती अतिशय चांगली रूम आपल्याला करून देईल. असं म्हणून तिने आता एका इंटिरियर डिझायनरला फोन लावलेला असतो. रेवा किती स्वार्थीपणे वागते हे अक्षयला स्पष्टपणे दिसत असतं. रेवाला ही रूम पाहिल्यासारखी नको आहे, कारण इथल्या सगळ्या आठवणी तिला पुसून टाकायच्यात, हे देखील त्याच्या लक्षात आलेलं असतं. इकडे किचनमध्ये रमा झोपलेली आहे. रमा शांतपणे झोपलेली असते आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन सनी पुन्हा एकदा तिच्याकडे आलेला आहे. तिच्याकडं एकदम कटाक्ष टाकून तो तिच्या दिशेने येत आहे. पण सनी मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की तेथेच अक्षय येऊन झोपलेला आहे. त्याचं लक्ष अक्षयकडे नसतं. तो रमाकडेच पाहत तिच्याच दिशेने चाललेला असतो. तो आलेला पाहून अक्षय ताडकन उठतो आणि म्हणतो, सनी, काय काय पाहिजे? त्यासाठी उठलायस आता? अक्षयच्या आवाजाने सनी एकदम घाबरून जातो, कारण त्याला असं वाटलेलंच नसतं की येथे अक्षय असू शकतो. तो म्हणतो, काय परत एकदा तुम्ही आज इथं झोपलाय? अक्षय म्हणतो, हो, माझं घर आहे ना, कुठं झोपायचं, कसं झोपायचं ते मी ठरवणार. तू का आलायस खाली ते अगोदर सांग. तेव्हा सनी म्हणतो, ते ते पाणी पाणी घ्यायचं होतं ना आपल्याला, तहान लागते रात्रीची, पाणी पाहिजे होतं म्हणून आलो होतो. अक्षय म्हणतो, मग पाणी तिकडं नाही, इकडं पण तुला पाणी भरता येईल की. अक्षय डायनिंग टेबलकडे बोट करतो आणि त्याच्याजवळ असलेला जग आहे, त्यामध्ये पाणी आहे, ते भरून घ्या असं सांगतो. रमा या दोघांच्या बोलण्यानं उठलेली असते. अक्षयने त्याला जागेवरच थांबवलेलं आहे. ही गोष्ट रमाला खूप आवडते. आता सनी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण अक्षय आपल्या आसपास आहे या गोष्टीची जाणीव तिला होते. आणि आता सनी डायनिंग टेबलवरील जग उचलतो आणि पाण्याची बाटली भरून घेत असतो. अक्षय त्याला सांगतो, व्यवस्थित नीट आणि सगळी भरून घे बॉटल. आणि त्याच वेळेस सनीचं लक्ष रामाकडे जात असतं. तेव्हा अक्षय म्हणतो, बाटली भरतोयस ना, नाहीतर अंगावर सांडेल पाणी. सनीच्या लक्षात येतं की आपलं लक्ष कोठे आहे ते अक्षयला समजलेलं आहे आणि तो म्हणतो, नाही नाही, व्यवस्थित भरून घेतो, असं म्हणून व्यवस्थित बाटली भरून घेतो आणि आता खूपच झोप आलेली आहे असं म्हणून तो जायला लागतो आणि तुम्ही सुद्धा झोपा असं देखील अक्षयला सांगतो. अक्षय म्हणतो, तू माझी काळजी करू नको, मला झोप आली की मी लगेच झोपणार आहे आणि नाही आली तर असाच जागा राहील, तुला काय प्रॉब्लेम आहे का? सनी म्हणतो, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, आणि तो तेथून निघून जातो. अक्षय आता सोफ्यावर पडलेला असतो आणि त्याचं लक्ष असतं ते म्हणजे रमाकडे. रमा किती शांत झोपलेली आहे. खरं तर त्याला रमाच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलू वाटत असतं. रमा मात्र शांत झोपलेली आहे. अक्षय आपल्या आसपास आहे या गोष्टीचा आनंदच तिला झालेला असतो. रमाकडं पाहणाऱ्या अक्षयला मात्र डान्स करणारी रमा आठवत असते. त्या दिवशी रमा किती छान डान्स करत होती. नव्हे तर ती किती छान दिसत होती, यासुद्धा गोष्टी त्याला आठवत असतात. आत्ताच्या आत्ता रमाच्या जवळ जाऊन तिला हे सगळं बोलावं असे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात, पण तो तसं करू शकत नसतो. रमा मात्र आता निश्चिंत झालेली आहे. रमा शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करत आहे. सनीची खोड अक्षयने मोडलेली आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येते. अक्षय डोळे झाकतो आणि शांतपणे तो रमाचाच विचार करत असतो. अक्षय उठतो आणि तो आता रमाच्या मागे जाऊन झोपतो. रमाच्या एकदम जवळ रमाला एकदम चिटकून झोपलेला असतो. रमाला देखील लक्षात आलेलं असतं की अक्षय आपल्या पाठीमागून आलेला आहे आणि अक्षयने आपल्याला मिठीत घेतलेलं आहे. तिला देखील ही गोष्ट खूपच छान वाटते. मिठीत घेतलेल्या अक्षयच्या हातावर हात रमाने ठेवलेला आहे आणि तेवढ्यात अक्षयला जाणवतं की हे आपलं स्वप्न आहे.
अक्षय खाली पडायला लागलेला असतो. तो उठतो आणि पाहतो तर रमा शांतपणे झोपी गेलेली असते. शांत झोपलेल्या रमाला पाहून अक्षय पुन्हा एकदा शांत झोपी जातो. अक्षयला एका गोष्टीचा आनंद झालेला आहे की आता काही झालं तरी रमा आपल्या समोर आहे आणि रमाला कुणीही आता वाईट नजरेनं पाहू शकणार नाहीये. सकाळ झालेली आहे. रमा अगोदरच झोपेतून उठून कामाला लागलेली असते. अक्षय मात्र हॉलमध्येच झोपी गेलेला आहे. शशिकांत त्याला पाहतो आणि अक्षयला तो उठवतो आणि म्हणतो, "अक्षय, अरे उठ लवकर." अक्षयच्या लक्षात येतं की आपण बेडरूममध्ये झोपलेलो नाहीये, तर आपण हॉलमध्ये झोपलेलो आहे. शशिकांत त्याला उठवतो आणि म्हणतो, "तुला समजतंय का? तू नेहमीच इथं का येऊन झोपतोयस?" तेवढ्यात आई-आजी देखील तेथे आलेली असते. शशिकांत आई-आजीला देखील ही गोष्ट सांगतो. म्हणतो, "बघ, आज सुद्धा पुन्हा हा इथंच झोपलेला आहे. याची नक्की काय नाटकं चाललेत ना, तेच मला कळत नाही." तेव्हा अक्षय झोपेतून ताडकन उठतो आणि म्हणतो, "हो, मी हॉलमध्ये झोपलोय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? माझ्या रूममध्ये काय झालेलं आहे ना, ते तुम्हाला माहिती नाहीये, म्हणून तुम्ही आरडाओरडा करताय." शशिकांत म्हणतो, "काय झालंय तुझ्या रूममध्ये?" तो सांगतो, की रेवाने रिनोव्हेशनचा प्लॅन केलेला आहे आणि रूममध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकलंय. रूममध्ये सगळी धूळ झालेली आहे. त्यामुळं मला तेथे झोपता येणं शक्यच नव्हतं. तुम्हाला तर माहिती आहे ना, मला धुळीची किती ॲलर्जी आहे आणि त्यामुळं मी खाली येऊन झोपलो. मग काय चुकलंय का माझं? तेव्हा शशिकांत आणि पार्वती म्हणतात, "रिनोव्हेशन कशासाठी करताय रिनोव्हेशन?" तो म्हणतो, की "मला काय माहिती. आता तिला वाटतंय करायचं, तर मी म्हणलं ठीक आहे कर." शशिकांत आणि आई-आजी यांना मात्र समजलेलं असतं, की रेवाला पहिली रूम नको आहे, त्यामुळंच ती रिनोव्हेशन करत आहे. अक्षय मात्र म्हणतो, "तुम्हाला माझं खोटं वाटतंय ना, तर तुम्ही चला. आत्ताच्या आत्ता रूममध्ये चला. मी दाखवतो तुम्हाला तिनं काय केलेलं आहे." अक्षय जेव्हा आतमध्ये घेऊन जातो, तेव्हा त्यांना दिसतं, की सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि खरोखरच त्या रूममध्ये झोपता येणं शक्य नव्हतं आणि त्यामुळेच अक्षय बाहेर झोपलेला आहे, या गोष्टीचा विश्वास आता त्यांना बसलेला असतो. अक्षय म्हणतो, "बघा, आता असल्या धूळ असलेल्या रूममध्ये मी झोपायचं होतं का? इथं किती कोंदट वातावरण झालेलं आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे ना, या धुळीचा मला किती त्रास होतो. रात्रभर मी नुसत्या शिंका देत बसलो असतो आणि इथं थांबलोही होतो मी, पण मला खरोखरच खूपच शिंका येत होत्या. त्यामुळं मी ठरवलं, की इथं झोपायचं नाही, तर बाहेर जाऊन झोपायचं." अक्षयच्या बोलण्यावर आता शशिकांत आणि अय्याजी यांना विश्वास बसलेला असतो आणि त्यामुळे ते म्हणतात, "ठीक आहे अक्षय, तू जे केलंय ते योग्य आहे. पण असं सारखं-सारखं बाहेर जाऊन झोपत जाऊ नको. आता लवकरात लवकर ही रूम रियुनाइट करून घ्या आणि आता छान अशी सजवून पण घ्या." अक्षय म्हणतो, "तोच तर प्लॅन आहे. पण रेवाच्या डोक्यात जसं असेल ना, त्याच पद्धतीनं ही रूम आता पुन्हा बनणार आहे." शशिकांत आणि अय्याजी यांना मात्र या गोष्टीचा आनंद झालेला आहे. कारण अक्षय आता सगळं रेवाचं ऐकत आहे. रेवा जसं काही सांगत आहे तसं तो करत आहे आणि तो सांगतोय, "आता ही रूम मात्र मला स्वच्छ करून घ्यावी लागणार आहे. कारण रेवा तर ती काही करणार नाहीये. त्यामुळे आता मीच कामाला लागतो." असं म्हणून त्याने स्वतःचा रुमाल काढलेला आहे आणि रुमाल त्याने तोंडाला बांधून, "आता धुळीचा त्रास होऊ नये त्यामुळं मी स्वतःच रुमाल बांधून काम करतो." असं देखील तो शशिकांत आणि पार्वती आजीला सांगतोय. शशिकांत आणि आई बाहेर जात असतात. तेव्हा शशिकांतला मात्र अक्षयवर शंका आलेली आहे. अक्षय म्हणतो, "आजकाल याचं काय चाललंय ना, ते मला कळत नाहीये. हा आपल्याशी डबल गेम तर खेळत नसेल ना? याला जुनं काही आठवत तर नसेल ना?" असंच आजकाल मला वाटायला लागलेलं आहे. तेव्हा पार्वती आजी त्याला म्हणते, "असं काही नाहीये. त्याला तसं आठवत असतं तर तो असं वागलाच नसता. मला नाही वाटत की तो आपल्याशी डबल गेम खेळतोय." तर शशिकांत तिला सांगतोय, की "असं जरी असलं तरी आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अक्षय किती शातीर दिमाग आहे ते आपल्याला माहिती आहे आणि तो जर का डबल गेम करत असेल, तर आपलं काही खरं नाही लक्षात ठेव. कारण जर का त्याला सगळं सगळं काही आठवत असेल आणि तो नाटक करत असेल, तर आपल्याला तो या घरातून हाकलून द्यायला पुढं-मागं बघणार नाही. त्यामुळं आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे." असं देखील शशिकांतने पार्वती सांगितलेलं आहे. तेव्हा पार्वती देखील थोडीशी सीरियस झालेली आहे. कारण जर का त्याला खरोखर सगळं काही आठवत असेल आणि तो नाटक करत असेल, तर आपण मात्र अडचणीत येणार आहे हे तिला समजलेलं आहे. इकडे मंगलने रमाला फोन केलेला आहे. मंगल रमाला सांगतेय, की आता कावेरीची टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ₹5,000 लागणार आहेत. पण आता सध्या माझ्याकडे कसलेच पैसे नाहीयेत. जर का तुझ्याकडे ₹5,000 असतील तर ते पाठवून देऊ शकशील का? तेव्हा रमा तिला सांगते, की आता माझ्याकडे देखील कसलेच पैसे नाहीयेत. कारण इथं मला पगारही मिळत नाहीये आणि मी आता कोणाकडून पैसे मागूही शकत नाही. तिला मंगल म्हणते,
जर जमत असेल तर कोणाकडून तरी मागून बघ ना, कारण सध्या खूपच गरज आहे. रमा आणि मंगल बोलत असतात तेव्हा आनंद बाहेरून त्यांचं हे बोलणं ऐकत असतो. रमाला पैशाची गरज आहे, पण रमा ते कोणाला मागणार नाही हे मात्र त्याला माहीत असतं. मंगल तिला म्हणते, "जर पैसे नसतील तर जाऊ दे." तेव्हा रमा तिला म्हणते, "माझ्याकडचे दागिने आहेत ते आपण मोडूया आणि ते मोडून तू आईला दवाखान्यात घेऊन जा." तेव्हा मंगल नको म्हणते, "याची काही गरज नाहीये. सध्या एवढे दागिने मोडणे एवढी काही परिस्थिती नाहीये. मी यांना सांगते आणि कुठून तरी पैसे बघायला लावते." तर रमा देखील म्हणते, "मी सुद्धा पैसे मिळतायत का बघते. पण तू काही काळजी करू नको. मी पैशाचा इंतजाम करण्याचा प्रयत्न करत आहे." आईला मात्र न विसरता टेस्टला घेऊन जा, कारण तिच्या टेस्ट होणं गरजेचं आहे, असं देखील रमाने मंगलला सांगितलेलं असतं. मंगल आता फोन ठेवून टाकते, पण रमापुढे प्रश्न पडला आहे, की ₹5,000 कसे जमा करायचे? कारण आपल्याला तर ₹1 देखील मिळत नाही. रमाचं सगळं बोलणं आनंदने ऐकलेलं असतं. आनंद रमाच्या जवळ येतो आणि म्हणतो, "काय झालं? काय टेन्शन आहे का?" रमा म्हणते, "काही नाही. तुला काय पाहिजे का? काही गरज आहे का?" असं देखील तो तिला विचारतो. रमा म्हणते, "मला काही नको आहे. मला कशाची गरज पडणार आहे?" आनंद म्हणतो, "जर का तुला कशाची गरज पडत असेल, तर नक्की तू मला माग. मी तुझी मदत करेल." पण ती मात्र त्याला काहीच बोलत नाही. इकडे अक्षयने आता काम सुरू केलेलं असतं. अक्षय धूळ झटकवत असतो आणि एक-एक वस्तू व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करत असतो. घरामध्ये सगळा पसारा झालेला आहे आणि तो लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे. अन्यथा हे रमाला कामाला लावतील असं त्याला वाटत असतं. तेवढ्यात आनंद त्याच्याजवळ येतो आणि त्याला सांगतो, "अक्षय, तुझं हे नाटक जे चाललंय ना, ते आता जरा लवकरात लवकर बंद केलंस तर बरं होईल. तुझ्या या नाटकामुळे रमा खूपच अडचणीत येत आहे. आज तिला घरून पैसे मागितले होते, कारण कावेरीला दवाखान्यात न्यायचं होतं, टेस्ट करायच्या होत्या, पण तिच्याकडं पैसे नसल्यामुळे तिने ते शक्य नाही असं सांगितलं. तुझं नाटक लांबवू नको असं तो बोलतो आणि तेवढ्यात रेवा येते आणि विचारते, "आनंद, काय म्हणताय तुम्ही? काय लांबवू नका? काय लांबत चाललेलं आहे?" तेव्हा अक्षय म्हणतो, "अगं, हेच तो म्हणतोय, की हे रिनोव्हेशन करतोय ना, ते लवकरात लवकर करून घ्या. आता हे लांबवू नका, कारण ते जर का लांबलं, तर आपल्याला लवकरात लवकर चांगली रूम मिळणार नाही." आनंद म्हणतो, "हां ना, तेच तेच तर मी ह्याला सांगत होतो. आता रूम अगदी व्यवस्थित छानपणे करून घ्या आणि मग तुम्हाला पाहिजे ना तशी सजवून घ्या." असं आनंद म्हणतो. रेवा मात्र अक्षयचा हात धरून त्याला म्हणत असते, की "मला तुला काहीतरी महत्त्वाचं आणि प्रायव्हेट बोलायचं आहे. त्यामुळे आपण आत्ताच्या आत्ता टेरेसवर जाऊया." अक्षयच्या हाताला धरून ती त्याला ओढत-ओढतच टेरेसकडे घेऊन जाते. आता दोघेही टेरेसवर आलेले असतात. अक्षय म्हणतो, "काय झालं? कशासाठी तू मला एवढं धावत-पळत तिकडे घेऊन आलेली आहेस? तुला असं काय सांगायचंय?" तिच्या हातामध्ये एक पिशवी असते आणि त्यामध्ये एक सरप्राईज आहे. ते ओळख असं ती अक्षयला सांगते. तेव्हा अक्षय शिंका द्यायला लागतो आणि म्हणतो, "माझी तब्येत ठीक नाहीये. मला असं वाटतंय की त्यामध्ये काय आहे ना, ते तूच सांगावं." रेवानं आणलेलं गिफ्ट बघण्याची देखील अक्षयची इच्छा नसते. तेव्हा रेवाच ते गिफ्ट बाहेर काढते आणि म्हणते, "हे बघ, हे आहे सरप्राईज. आपल्या एंगेजमेंट रिंग्स आणलेल्या आहेत. आई-आजीने आपल्यासाठी एंगेजमेंट रिंग केलेल्या आहेत. एक तुझी आणि एक माझी. एक 10 लाखाची आहे, तर एक 6 लाखाची आहे." अक्षय त्या रिंगकडे पाहतो आणि म्हणतो, "अरे वाह! छानच आहेत." खरं तर अक्षयला त्या रिंगकडे पाहण्याची सुद्धा इच्छा नसते. तो म्हणतो, "खूपच छान आहेत ना?" रेवा म्हणते, "हो, आता त्या दिवशी एक रिंग मी तुझ्या बोटात घालणार आणि एक रिंग तू माझ्या बोटात घालायची." तेव्हा अक्षय म्हणतो, "पण आपल्याला त्या रमाच्या पण लग्नाचं बघावं लागणार आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा रिंग करायला पाहिजे." तेव्हा रेवा चिडते आणि म्हणते, "त्यांचा इथं विषय काढायची काय गरज आहे? सारखं-सारखं तुला त्या रमाचा विषय का काढायचा असतो ना, तेच मला कळत नाही. त्यांचं लग्न आहे, त्यांची एंगेजमेंट आहे, त्यांना काय करायचं ते करतील ना. त्यांना घालायचे असतील तर त्या रिंग घालतील, नाहीतर नाही घालणार." अक्षय म्हणतो, "असं कसं? अगं, त्यांचं पण आपल्याबरोबरच लग्न होणार आहे ना, तर एंगेजमेंटची त्यांची रिंग आपणच आणली पाहिजे. शेवटी आपल्या स्टेटसचा प्रश्न आहे. ते आपल्या इथं काम करतात म्हणल्यानंतर आपणच हे सगळं बघितलं पाहिजे ना." तेव्हा ती म्हणते, "हो, तसं असेल तर आपण त्यांना सुद्धा एखादी रिंग गिफ्ट म्हणून देऊया. ते दोघेही एकमेकाला ते रिंग घालतील. पण तू त्यांचा आत्ता विचार करायची गरज नाहीये. त्यांचा विचार त्यांचे ते करतील." असं रेवा अक्षयला सांगत असते. अक्षय मात्र तिच्याकडे बघत देखील नसतो. पण आता रेवा रोमॅन्टिक होऊन अक्षयच्या जवळ आलेली असते. रेवाला असं वाटत असतं, की आपण अक्षयला जवळ घ्यावं आणि आपण त्याचा किस घ्यावा. असं करून ती त्याच्या जवळ-जवळ येत असते. रेवाच्या डोक्यात चाललेला प्लॅन अक्षयच्या डोक्यात आलेला असतो. तो मात्र थोडंसं बाजूला सरकूनच तिला रिस्पॉन्स करत नसतो. पण रेवा मात्र अजूनही त्याच्या जवळ-जवळच येत असते. रेवा अक्षयकडं एकटक पाहत असते आणि त्याच वेळेस
रमा देखील टेरेसवर आलेली आहे. अक्षय आणि रेवा एकमेकाच्या इतक्या जवळ आलेले आहेत हे तिला समजतं. आता ती या दोघांना बोलणार असते, पण तिच्या मनामध्ये किंतु निर्माण होतो की आपण बोलावं की न बोलायचं. आता ती बोलेल का नाही ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहता येणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सनी आता एंगेजमेंटची रिंगबद्दल बोलत आहे. सनी रमाला सांगत आहे की मी तुझ्यासाठी एंगेजमेंटची रिंग आणणार आहे आणि ती तू घालणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की खरोखरच त्याने एंगेजमेंटची रिंग आणलेली असते आणि तो रमाला रिंग घालायला सांगत असतो. ती मात्र ऐकत नसते. तेव्हा आय्याची म्हणते, आता तो तुझा नवरा होणार आहे, तर तो जसं म्हणतोय तसं करणं हे तुझं काम आहे. त्यामुळं तो जर का रिंग घालायची म्हणत असेल, तर तू रिंग घातलीच पाहिजे. रमा मात्र या गोष्टीला तयार नसते. आता सनी बळजबरीनं तिचा हात धरून ती रिंग हातात तिच्या बोटामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अक्षय तेथेच असतो. आता अक्षय काय आयडिया करून ती रिंग घालण्यापासून सनीला थांबवणार आहे ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.